हे गाइस, जय श्री कृष्णा, राधे राधे। वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आज कुछ नया। आज आपण उपली बुरुज, शिवगिरी, गोल घुमट फिश ॲक्वेरियम बघणार आहोत। तर स्पेशली आज ब्लॉग शूट करायचं रिझन म्हणजे माझ्या वाईफचा आज बड्डे आहे। तर बघा सगळं तुम्हाला सगळं शो करतो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल। चला तर मग पाहूया उपली बुरुज। बघू शकता याच्या पायऱ्या किती मोठ्या आहेत। वर चढून चढून पाय दुखायला लागले। या बुरुजाच्या विषयी जाणून घेण्यासाठी मला थोडी आणखी कसरत करून वर जावे लागले। आता आम्ही जस्ट वर आलोय। उपली बुरुज वरून पूर्ण आपण बघू शकतो की विजापूर सिटी कशी दिसते। मस्त व्ह्यू आहे, तुम्ही पण नक्की विजिट करा एकदा। विजापूर सिटी मधला गोल घुमटचा व्ह्यू तुम्ही वरून बघू शकता। हे कसं दिसतंय उपली बुरुज वरून। हा व्ह्यू बघून झाला असेल तर चला आपण निघूया शिवगिरीच्या वेने। हे आम्ही निघालो। रोडवर ट्रॅफिक फारसं असं नव्हतं, त्यामुळे मला बाईक राईड करायला काही प्रॉब्लेम नाही आला। तर माझं नाव राजेश काळे आणि ही माझी वाईफ। आम्ही निघालो शिवगिरीच्या दिशेने। तर आज आपण तुम्हाला कर्नाटकमधील शिवगिरी येथे विविध प्रकारचे मूर्तीज, लहान मुलांसाठी खेळायसाठी इथं असणारे अवेलेबल प्लेसेस व तुम्हाला फोटोशूटसाठी इथं वेगवेगळे प्रकारचे बॅकग्राऊंड्स आणि इथलं प्रसिद्ध म्हणजे महादेवांची मूर्ती। आतमध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला 20 रुपयाचे तिकीट कंपल्सरी आहे। तर गाईज तुम्हाला सांगायचं एकच आहे की हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की आपण आज तुम्हाला काय काय शो करणार आहे। आणि आपल्याला बॅक साईडला तुम्ही बघू शकता, याच्या आतमध्ये गेल्यावर खूप काय काय असं बघायला आपल्याला भेटणार आहे। आणि शिवगिरीमध्ये असा पार्क आहे इथं असा एवढा मोठा, आणि इथं एक महादेवाची मोठी अशी मूर्ती आहे। गार्डन वगैरे केले, ट्री प्लांटेशन एकदम मस्त केलंय। तुम्ही बॅक साईडला बघू शकता राधाकृष्णाची मूर्ती पण आहे। अशा वेगवेगळ्या टाईपच्या मूर्ती इथं आहेत। आणखी बरंच काय आहे, जेव्हा तुम्ही इथं याल आणि हे सर्व बघाल तेव्हा तुम्हाला समजेल। तर गाईज हे पहा शिवगिरीमधील गार्डन एरिया। तर आज खूप काही काही स्पेशल करायचं आहे आमच्या मॅडमसाठी। सॉरी मॅडम नाही, प्रिन्सेस। फायनली आम्हाला तुम्हाला जे शो करायचं होतं विजापूरमधली सुप्रसिद्ध शिवगिरीमधली महादेवाची भव्य अशी मोठीशी मूर्ती बघू शकता तुम्ही आमच्या बॅक साईडला। येथील खास आकर्षण महादेवांची प्रचंड भली अशी मोठीशी मूर्ती। आणि आपण हिंदू आहे म्हटल्यावर दर्शन घेतल्याशिवाय तर आपण इथून निघणार नाही। दर्शन वगैरे घेऊन झाले, थोडंसं तीर्थ पण पिलं। जय महाकाल। येथे आल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल येथील गार्डन एरिया आणि येथील पक्षी, प्राणी। तर माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी खेळायसाठी ट्रेन, ते फिरणारे गोल गोल असे बरेच काही इव्हेंट इथं आहेत। मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथं व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला इथं कळेल की ते येऊन थोडं मन प्रसन्न वाटते। आणि लहान मुलांना एवढं फन करायसाठी आहेत नाही तर की विचारू नका काय। मनात असा विचार आला की थोडी विश्रांती घ्यावी। विश्रांती घेतल्यानंतर येथील नैसर्गिक वातावरणाचा मी पण आनंद घेतला। तरी बच्चा पार्टी वारंवार माझ्याकडेच बघत होती। पर्यटकांना बघण्यासाठी इथं विविध प्रकारचे पक्षी पण उपलब्ध आहेत। त्यामध्ये कबूतर, कोंबडा, मोर, बदक इत्यादी पक्षी तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला सांगायचं झालं तर कपलसाठी पण हे प्लेस उत्तम आहे फिरायसाठी। भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना। तर आज माझ्या वाईफचा बड्डे असल्यामुळं माझी वाईफ बोलते की त्या छोट्या मुलांच्या झोक्यामध्ये हिला बसायचंय। गाईज इथून आपलं सगळं बघून वगैरे झालं, आपण इथं व्हिजिट केलं। तर आता आपण निघणार आहे विजापूरमधील फेमस गोल घुमटकडे। आणि मी तर बरेच वेळा व्हिजिट केलं आहे, आमच्या मॅडमनी पण 5-6 वेळा केले, पण आज स्पेशल ओकेजन आहे तो चला लेट्स डू इट फन। तर आपण आता हे गोल घुमटचे तिकीट्स काढून घेतले। पर पर्सन 25 रुपये आहे। आम्ही 2 काढले तर आमचे 50 रुपये झाले। तर आता आपण आलो आहे गोल घुमटमध्ये। कर्नाटका स्टेट, विजापूर डिस्ट्रिक्ट आणि गोल घुमट फेमस प्लेस। चला बघूया।
तर बसल्या बसल्या आमचा एक विषय चालू होता की मी गोलघुमटमध्ये कुठल्या मैत्रिणीसोबत आलतो का. काय सांगा होता, एकच मैत्रीण भेटली की दुसरी मैत्रीण करण्याची इच्छाच झाली नाही. हा की नाही. सध्या तर आपलं फोटोशूट वगैरे करून झालं इथला, पण म्हणलं बस झाला आता फोटोशूट. जरा हिस्टॉरिकल प्लेस मध्ये आलोय, गोलघुमट मध्ये आलोय. तर ते गोलघुमट कसं आहे काय आहे आतून बघूया, ते बघून घेऊया आपण. चला. तुम्ही बाहेरनं तर पाहिलं असेल की गोलघुमट कसं दिसतंय, तर चला आपण जाणून घेऊया की गोलघुमट आतून कसं दिसतंय आणि तिथं कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. जसं की मी बोललेलं की आतून बघूया की गोलघुमट कसं दिसतंय. तर तुम्ही बघू शकता याचं स्ट्रक्चर, याचं आर्किटेक्ट डिझाईन त्यावेळी कोणतेही मशीन नसताना कसं केलं असेल. जस्ट इमॅजिन गाईज. तर इथं असं म्हटलं जातं की एकदा बोललेला वर्ड 7 वेळा रिपीट होतो. कर्नाटका स्टेटमध्ये बिजापूर डिस्ट्रिक्टमध्ये गोलघुमट असं एक हिस्टॉरिकल असं एक प्लेस आहे की तुम्ही ते एकदा येऊन व्हिजिट केलं ना की तुम्हाला नक्की समजेल की आपल्या इंडिया किती ग्रेट आहे आणि आपल्या इंडियामध्ये हिस्टॉरिकल प्लेसेस किती आहेत. आणि आपण त्यांना एकदा लाईफमध्ये एकदा व्हिजिट केलं पाहिजे. माहिती आहे की लाईफमध्ये स्ट्रेस असतं, थोडे प्रॉब्लेम्स असतात, बट त्यामधून पण आपण आपल्या कामामधून सुट्टी काढून वेळ काढून स्वतःसाठी टाईम दिला पाहिजे, थोडा फॅमिलीसाठी दिला पाहिजे, थोडे फन केलं पाहिजे. स्वतःला पण भारी वाटेल आणि स्वतःच्या मनाला एक असं एकदम फ्री वाटेल. तर मला आत्ता एक गोष्ट माहीत झाली की ही जी आपण कबर बघतो ती फक्त वरचं साईड कवर आहे. ओरिजिनल जी कबर आहे ती याच्या खाली आहे आणि याच्या खाली पण असं स्ट्रक्चर प्रकारे एक तयार केलं आहे. त्यासाठी आपल्याला कर्नाटक गव्हर्नमेंटकडून परमिशन घेऊन खाली जावं लागेल. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही पण परमिशन काढून बघू शकता. गोलघुमटच्या आउटसाईडला आल्यावर तुम्हाला पाहावयास मिळते हे चारी बाजूने पसरलेला मोठा गार्डन एरिया, सुंदर अशी झाडे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. आज कुछ नया. गोलघुमट प्लेस आपलं व्हिजिट करून झालं. आता आपण चाललो आहे कुठेतरी. तर आता आपण आलोय विजापूरमधल्या ॲक्वेरियममध्ये. इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. तर आत गेल्यावर आपण बघूया. तर या फिश म्युझियममध्ये तुम्हाला असंख्य अशा आउट ऑफ कंट्रीच्या सुद्धा फिशचे व्हरायटीज, वेगवेगळे प्रकार, लहान मोठे त्यांच्या प्रजाती सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला बघूया.